चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूबवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, कोणता मंत्र बोलावा, नैवेद्य काय अर्पण करावा, ही संपूर्ण माहिती बघणार आहोत। बघा, यावर्षी 2026ला वटपौर्णिमा ही 29 जूनला आहे। 29 जूनला आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे, पण त्यातही काही शुभ मुहूर्त आहे आणि त्या मुहूर्तावरच आपल्याला पूजा करायची आहे। तर अर्थातच तुमच्या जवळपास जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जाऊन तुम्हाला वडा झाडाची पूजा करायची असते। जर तुमच्या जवळपास वडाचं झाड नसेल, तुमच्या घरीच एखादं छोटं रोपटं असेल, तुम्ही त्या घरच्या घरीही तुम्ही पूजा करू शकता। किंवा ज्या स्त्रिया बाहेर देशांमध्ये राहतात तर तिथे जर वडाचं झाड नसेल तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी मी वडाच्या झाडाचं चित्र आणून सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता। शेवटी आपला श्रद्धाभाव महत्त्वाचा आहे। आपण सेवा किंवा ते व्रत किती श्रद्धेने करतो, किती मनापासून करतो, आपला भाव किती स्वच्छ आहे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं। तर आता बघा, या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा कशी करायची आहे, ओटी कशी भरावी, ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। तर अर्थातच बघा, वटपौर्णिमेला सकाळी सुशीलभूत होऊन तुम्हाला देवपूजा वगैरे एकदम व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या जवळपास जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे। जाताना काय साहित्य घेऊन जावं ते आता आपण बघूया। सगळ्यात प्रथम एका ताटामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर विड्याची पाने, त्यानंतर एक सुपारी, एक नाणं, त्याचबरोबर फुले, जे ओटीचं सामान असतं, ओटी सामानाची पुडी मिळते, त्यामध्ये हिरव्या काठीच्या बांगड्या असतात, बदाम, खारी, खळकुंड, जे काही असतं ओटी सामान ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला दोरा घ्यायचा आहे वडाच्या झाडाला गुंडाळण्यासाठी। त्यानंतर बघा, तुम्हाला सावित्रीची आपल्याला ओटी भरायची असते, तुम्ही त्यासाठी मग तुम्ही एखादं ब्लाऊज पीस घेऊ शकता। गहू, आंबे, हंगामी फळे आपल्याला घ्यायचे असतात, तुम्ही त्यामध्ये आंबा घेऊ शकता किंवा आंबा तुमच्याकडे नसेल तुम्ही इतर कुठलीही फळे घेऊ शकता। त्याचबरोबर पाणी आणि दूध तुम्हाला घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला पूजेला जायचं आहे। अर्थात तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलन करून घ्यायचा, सोबत धूप, दीप, अगरबत्तीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहे। अर्थात सगळ्यात आधी दिवा प्रज्वलन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते, तर त्यासाठी तुम्हाला 2 विड्याची जोड पाने घ्यायची आहे। त्यावर तुम्हाला सुपारी स्वरूप आपल्या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यावर एक नाणं आणि सुपारी ठेवायचे। सगळ्यात आधी तुम्ही सुपारीवर अभिषेक सुद्धा करू शकता पाण्याने, किंवा जर तुमच्याकडे कच्चं दूध असेल तुम्ही दुधाला सुद्धा अभिषेक करू शकता। दुधाने जर तुम्ही अभिषेक करणार असाल, सगळ्यात आधी पाण्याने, नंतर दुधाने, नंतर पुन्हा पाण्याने तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती सुपारी तुम्हाला पुन्हा त्या जोड पानांवर ठेवायची आहे। सुपारीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, धूपदीप ओवाळायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला गोड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। अर्थात वडाच्या झाडाला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे, तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर कापसाचं वस्त्र पण तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। कापसाचं वस्त्र तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांना पण तुम्ही कापसाचं वस्त्र अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, आपल्याला तिथे सावित्री देवीची ओटी भरायची असते, तर अशा वेळेस तुम्ही काही ठिकाणी फक्त गहू आणि आंबा ठेवून सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता। तर काही ठिकाणी ब्लाऊज पीस, जे साज शृंगार असतात, ज्या वस्तू असतात आपल्या साज शृंगाराच्या, त्या सगळ्या वस्तू तुम्ही तिथे ठेवू शकतात आणि सावित्री देवीची तुम्ही ओटी भरू शकता। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्हाला ओटी भरायची आहे। किंवा सगळ्यात सोपं, तुम्ही एखादं खण घेऊन, म्हणजे ब्लाऊज पीस घेऊन, त्यावर तुम्ही गहू, एखादा आंबा आणि हळद, कुंकू, अक्षता त्यावर वाहून तुम्हाला ओटी सावित्री देवीसाठी तुम्हाला तिथे ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला सावित्री देवीची ओटी भरायची असते। त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर बघा, तुम्हाला वडा झाडाला दोरा गुंडाळायचा असतो। जो पांढरा दोरा असतो तो तुम्हाला वडा झाडाला बांधायचा आहे आणि तो तुम्हाला गुंडाळायचा असतो, म्हणजेच आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या असतात। आता प्रदक्षिणा किती मारायच्या, तर बघा, कोणी 3 प्रदक्षिणा मारतं, कोणी 5, कोणी 7, कोणी 108 सुद्धा प्रदक्षिणा मारत असतात। तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता। शक्यतो 7 प्रदक्षिणा मारल्या जातात। तर प्रदक्षिणा मारताना बघा, दोरा आपल्याला व्यवस्थित पुरेल एवढा मोठा दोरा आपल्याला घ्यायचा आहे। काही जणांचा दोरा छोटा पडतो, मग त्यांना 3-4 प्रदक्षिणाच मारावे लागतात। तर असं होता कामा नये, दोरा व्यवस्थित मोठा घ्या, जेणेकरून दोरा अपुरा पडणार नाही किंवा कमी पडणार नाही। तर तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। जेव्हा तुमच्या प्रदक्षिणा मारून पूर्ण होतात त्यानंतर उरलेला दोरा तुम्हाला कट करायचा नसतो, तो उरलेला दोरा तुम्हाला तिथे सोडून द्यायचा आहे।
त्यानंतर बघा तुम्हाला 5 सुवासिनींची ओटी भरायची असते. तिथेच जवळ असलेल्या 5 सुवासिनींची तुम्हाला गव्हाने आणि आंब्याने तुम्हाला ओटी भरायची आहे. त्या स्त्रियांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, म्हणजे लावायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला गव्हाने आणि आंब्याने तुम्हाला त्यांची ओटी भरायची असते. हे सगळं करून झाल्यानंतर बघा आता तुम्ही तिथेच बसून जी सावित्री आणि सत्यवानाची जी कथा आहे तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. त्यानंतर अर्थातच गणपती बाप्पांची आरती करायची आहे. बघा वडाच्या झाडाखाली आपल्या स्वामींसुद्धा वास्तव्य असतं, त्यामुळे तुम्ही तिथेच बसून आपल्या स्वामींची सुद्धा आरती करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आरती करायची आहे. प्रसाद वाटायचा आहे. प्रसाद वाटण्यासाठी तुम्ही साखर, खडीसाखर घेऊ शकता. त्याचबरोबर बघा आता हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्यसुद्धा काही भागांमध्ये कोणी पुरणपोळी नैवेद्य दाखवतं, कोणी शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो, काही भागांमध्ये काही भागांमध्ये साखर दाखवली जाते, काही भागांमध्ये फक्त गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. अशी एकदम साध्या सोप्या पण तुम्हाला वडा झाडाची पूजा करायची असते. तर आता बघा अर्थातच बघा वडा झाडाची पूजा आपण का करतो, कारण की जसं वडाचं झाड हे दीर्घायुष्य जगतं तसंच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळावं, आपल्या पतीला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक सुवासीन स्त्री या दिवशी व्रत करत असते आणि वडा झाडाची पूजा करत असते. तर अर्थातच बघा यामागची छोटीशी कथा आहे सावित्रीची, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच. सावित्रीने या दिवशी यमराजाकडनं आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. यमराजाला त्यांनी भक्तीने संतुष्ट केलं आणि आपल्या प्राण त्यांनी परत आणले होते. आणि ज्या झाडाखाली त्यांचे प्राण परत आले होते ते झाड म्हणजे वडाचं होतं. तर अर्थातच त्या दिवसाची आठवण म्हणून, त्या प्रसंगाची आठवण म्हणून या दिवशी प्रत्येक सुवासीन स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वडा झाडाची पूजा करत असतात. बघा आपल्या स्वामींसुद्धा वास्तव्य हे वडाच्या झाडाखाली असतं. स्वामींसुद्धा वटवृक्षाखाली कित्येक वर्ष आपल्या भक्तांना दर्शन दिलेलं आहे, त्यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. त्यामुळे बघा स्वामी नेहमी म्हणायची वड वड मूळ मूळ, म्हणजेच अख्ख्या विश्वाचं मूळच महाराज आहेत असं त्याचा अर्थ होता. त्यामुळेच वडा झाडाचं जतन करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी आपल्याला या दिवशी वडा झाडाची पूजा करायची असते, आपल्याला व्रत करायचं असतं. आणि हे व्रत बऱ्याच ठिकाणी स्त्रिया वडा झाडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडतात. बऱ्याच ठिकाणी हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही उपवास सोडू शकता. तर बघा बऱ्याच ठिकाणी वडा झाडाची पूजा करून आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडू शकता किंवा तुम्ही दुपारी तुम्ही जेव्हा पूजा करून याल तेव्हा तुम्ही उपवास सोडू शकता. तर अशा पण तुम्हाला ही वडा झाडाची पूजा करायची आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही पूजा करायची असते, व्रत करायचं असतं. आणि नक्कीच जेव्हा आपला भाव शुद्ध असतो, आपलं मन शुद्ध असतं, तेव्हा आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत असतं. तर चला ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, तुमच्यासोबत शेअर करायची झालेली सेवा मी स्वामीच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.